आरोग्य प्रशासनाने घेतला गर्भवती महिलेचा बळी. पडसण सुरगाणा व जिल्हा रुग्णालयात योग्य वेळी उपचार नाही. सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वांगण सुडे येथील गर्भवती महिलेला तालुक्यातील पडसण व सुरगाणा येथे योग्य वेळी उपचार न मिळाल्याने तिचा आरोग्य प्रशासनाने बळी घेतला आहे. याबाबत परिसरात आरोग्य विभागाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वांगण सुडे येथील महिला रुक्मिणी पंकज गावित वय 22 हिला बाळंतपणासाठी नातेवाईकांनी पडसण आरोग्य केंद्रात सोमवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दाखल केले होते. या ठिकाणी गर्भवती महिलेला पहाटे 5 ते सकाळी 10 पर्यंत कोणतीही वैद्यकीय सुविधा मिळाली नाही. नातेवाईकांनी नाईलाजास्तव गर्भवती महिलेस सकाळी 11 वाजता सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात या महिलेने सायंकाळी 5 वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र आईला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. डॉक्टरांनी सुरगाणा येथे या महिलेवर उपचारासाठी योग्य प्रकारची औषधे सोयीसुविधा नसल्याने तिला नाशिकला पाठविण्याचा निर्णय घेतला. नाशिकला पाठविण्यासाठी रुग्णवाहिका दिली, मात्र त्या रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर किंवा नर्सची सुविधा नव्हती. गर्भवती महिलेला तिचे आईवडील सासू सासरे नाशिकला घेऊन येत असतानाच म्हसरूड जवळ ती बेशुद्ध झाली. नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यावर 1 ते 1.5 तास काहीही उपचार झाले नाहीत. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नवजात बालका जिल्हा रुग्णालयातून पेठ रोडवरील नामको हॉस्पिटलमध्ये सध्या दाखल करण्यात आले. सुरगाणा येथे करोडो रुपये खर्च करून दवाखाना उभारलाय. विशेष म्हणजे दिंडोरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या खासदारांनी केंद्रात आरोग्य मंत्रीपद सांभाळले होते. तरीही सुरगाणा येथे नागरिकांना योग्य प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळत नसल्याने या महिलेचा बळी आरोग्य प्रशासनाने घेतल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. माझ्या मुलीला पडसण सुरगाणा यासह जिल्हा रुग्णालयात सुद्धा योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झालेला आहे. शासन फक्त करोडो रुपये खर्च करून इमारती बांधत आहे, मग आरोग्य सुविधा का देत नाही? प्रशासनाने माझ्या मुलीचा बळी घेतला आहे असा आरोप नारायण बनसू धूम यांनी केलाय. लोकशाही 18 न्यूज